नमस्कार मित्रांनो, आम्ही सध्या निघालेलो आहे चांगापूरला। तर मित्रांनो, जवळजवळ पोचलो आहे आम्ही चांगापूरच्या। तर मित्रांनो, चांगापूरचा मधला मंदिराचा जो परिसर आहे तो तुम्ही बघू शकता। इथे हनुमानजीचं मंदिर आहे मित्रांनो। हा पार्किंग ठेवण्यासाठी जागा वगैरे आहे, बाजूला दुकान आहे। तर मित्रांनो, हा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे आणि आता जाऊया आपण मंदिराच्या आतमध्ये। तर मित्रांनो, मंदिराच्या जसं आपण आतमध्ये जातो तर एक खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो, बघा तुम्ही हे बघू शकता मित्रांनो। इथे आहे गणपती, दगडूशेठ सारखे गणपती आहे इथे। सर्वात आधी म्हटलं जातं ना, गणपतीचं दर्शन करून घ्या। तर मित्रांनो, गणपतीचं दर्शन झाल्यानंतर इकडे आणखी एक मूर्ती आहे, त्यांचं पण तुम्ही दर्शन घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो, हे आहे बालाजी, श्रीराम जय राम जय सीताराम। तर मित्रांनो, आता आपण करून घेऊया हनुमानजीचे दर्शन। तर मित्रांनो, बघू शकता मूर्ती खूप सुंदर आहे बजरंगबलीची, हे बघू शकता। त्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकता खूप सुंदर आहे मित्रांनो हे मंदिर। इथे तुम्ही बघू शकता हनुमान देवी आहे, त्यानंतर इथे राम लक्ष्मण यांची जोडी आहे, त्यानंतर राम दरबार आहे मित्रांनो हा। आणि समोर गेल्यानंतर इथे आहे रामेश्वरम। तर मित्रांनो, इथे बालाजीची मूर्ती आणि आजूबाजूला मूर्त्या ठेवलेल्या आहे, खूप सुंदर आहे मित्रांनो हे मंदिर। त्यानंतर हा परिसर आहे मंदिरातला, हा पूर्ण हॉल आहे, जवळजवळ 60 ते 70 फूटपेक्षा जास्त हॉल मोठा आहे। इथे कार्यक्रम वगैरे पण होतात, तर बघू शकता किती मोठा हॉल आहे। त्यानंतर या जागेत पण आपण जाऊया आणि इथे पण खूप सुंदर त्यांनी बनवलेलं आहे, जसं लोकमान्य टिळक, त्यानंतर महात्मा गांधीजी, म्हणजे खुटीसारखं बनवलेलं आहे ते। आतमध्ये नाही जाऊ शकत, नाही गेलो आम्ही। तर बघू शकता खूप सुंदर आहे मित्रांनो। चांगापूर म्हणजे वलगाव रोडवर आहे, खूप जवळ आहे आपल्या अमरावतीवरून, तर एक वेळा तुम्ही भेट नक्की देऊ शकता। त्यानंतर मित्रांनो, हे आहे मनकर्णा विहीर। तर इथे आतमध्ये आम्ही गेलो होतो, बघू शकता खूप भीती वाटतात गेल्यानंतरच। हे जे तुम्हाला चॅनल गेट दिसत आहे, इथून आतमध्ये उतरता येतात विहिरीमध्ये, पण एकदम आतमध्ये नाही, विहिरीच्या जवळ उतरता येतात। तर भुयारसारखं आहे मित्रांनो ते, हे बघा आल्यानंतर हे गेट म्हणजे चॅनल गेट लावले आहे, खिडकी लावली आहे। तर इथून बघू शकता खाली हे जे तुम्हाला दिसत आहे खाली कमानसारखं, आणि त्याच्याच मागे हे महादेवाची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे, गणपती वगैरे, तर बघू शकता। तर हे खाली त्या चॅनल गेटमधून खाली उतरता येते। तर मित्रांनो, त्यानंतर एक काढला आम्ही तिथे फोटो, सेल्फी घेतला। त्यानंतर ही माझी मुलगी। तर मित्रांनो, ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबवा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट नक्की करा।